चल बोलो हेलो 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 माइक चेक हेलो 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 माइक चेक हेलो 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 भूल जाए ना हेलो 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 घराचा जोर आहे हो काय चालू आहे हेलो 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 ताक्याला वर हेलो येता आला गणपती बाप्पा मंगलमूर्ती शक्ती तुर्या होतील मागा की जय होय होय शक्ती तुर्या सर्वात आधी ढोलकी सगळ्यात मानतीचा त्या जमान्यात तावरीचा होता आणि कीबोर्ड आहे बुलबुल आहे ऑक्टोपॅड आहे सैली आहे आणि अजून काय राहिलं हा कोण चालू पण राहिलं तुम्ही पण आहे पण सगळ्यात महत्वाचं वाद्य म्हणजे प्रेक्षकांची टाळी आणि शिट्टी त्याच्याशिवाय आम्ही किती आपटलेली बारीका रंगायची नाही तुम्ही फक्त थोडी सोबत करा येणारा 1 तास तुमचा लिहून ठेवा शपथ 1 तास तुमचा फक्त सोबत करा सुरुवात करूया जाऊया सुरुवात करूया या ठिकाणी बघा काय तर पहिलंच करून दिलं मला येत नाही ते मागे येत नाही हॅलो हॅलो मॉनिटर हॅलो 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 नाही तर माईकचाच जेव येणार येऊ भेटू मराठी पण आतमध्ये मला सर्वांना बोलू थोडं 2 मिनिटं काय सांगा मी माझी शॉर्टकट मारेल ना हॅलो हॅलो चालेल चला सुरू हे मंडळ ओझर हे गाव या गावामध्ये माझा कार्यक्रम एक जवळपास 8 वर्षापूर्वी ठरलेला आमच्या समोर गोंडे बोवास होते आणि दसऱ्याचा कार्यक्रम मंदिरात आणि पाऊस आला बुवानी पहिली वारी केली दुसऱ्या वारीत आम्हाला इथं उभं राहायला पण दिलं नाही पावसात लाईट पण गेली आणि आज योग पुन्हा आलेला आहे हे ओझर हे गाव तात्विक आहे सत्वाचं आहे आणि त्याची जाण ठेवून इथे कार्यक्रम करेल बाप्पाला आमच्या 25 वर्ष झाली या मंडळाला हे 25 वर्ष एखादं मंडळ टिकणं हे खायचं काम नाही 25 वर्ष जे गावकरी जे मानकरी जे सदस्य जे पदाधिकारी या ठिकाणी त्यांनी जो फायदा असलेला आहे आणि मगाशी सत्कारमध्ये आपले मुस्लिम बांधव होते आणि ते व्यासपीठ बाप्पाच्या समोर जेव्हा आपला मुस्लिम बांधव बसला जातो तेव्हा खरा भारत हा इथे दिसला जातो आणि आज त्याचं लक्षात झालं त्या भारताची जाणीव ठेवून मी या ठिकाणी कार्यक्रम करेन सुरुवातीचं काय वाटतंय बघा गाळून घाम केलं या काम माझी माऊली त्यांच्यावरती मला सुरुवातीलाच 2 शब्द बोलायचे आहेत जगा आगळ
स्वागतम सुस्वागतम। मंगेश गुरुमावली याचकडून या कार्यक्रमासाठी 100 पारितोषिक, त्याचप्रमाणे यशवंत शिंगामावली 200 रुपये आणि या मंडळाचे अध्यक्ष भरत गुरुमावली याचकडून 500 रुपये पारितोषिक। धन्यवाद माऊली, तुमचे हे आशीर्वाद प्रेम असंच मिळू दे आणि हे बक्षीस मला नंतर हो पैसा आलेला थांब ओझर याचकडून बाल कलाकार यासाठी 100 रुपये पारितोषिक। अरे दुआ राहिले हिसाब लोक गोवाचं नाव घ्या। नाना गुरव यांच्या स्मरणार्थ अनंत गोसावी माऊली याचकडून 100 रुपये पारितोषिक आणि आलेल्या आहेत मोठ्या मांडवकर। माझं एवढ्या वर्षात आली माझी बाय कशी आहे मांडवकर माझे बालपणी या ठिकाणी मनोहर मांडवकर इंग्लिश मध्ये लिहून दिले। हा मनोहर सीता मांडवकर आणि मुघलपणा विराटचे आमचे भजनी भाऊ यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक। धन्यवाद, सुरुवात करूया।
हॅलो हा काय ता बोलकी आवाज कमी झालाय पंचायत दादा बघ रे बाबा तू काय ता हॅलो हॅलो
आणि त्यानंतर अशोक माऊली 100 रुपये, रमेश तामणकर माऊली
कुमार पांचा माऊली याचकडून या कार्यक्रमासाठी दोन पारितोषिक ओम श्री गणपती गजानना देवी अद्वैत हरदासवलीचा घराण्याचा गणेशिकाजी राजाराम पवन विशाल गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा मंगलमूर्ती लिहून दिलंय गायचा काय काय नाव घ्या सुनील भिंगारडे माऊली देवाचे 100 रुपयाचं पारितोषिक हो जरा चाल देवा बाबा माझे चूक झाले काही मंडळीची नावं घ्यायची राहिले ती नावं घेतो क्षमा करा मला शाही थोडस अनावधान राहिले काय बोलू नका याच्यावरती त्या तुम्ही साधं काढून बघा या ठिकाणी मंडळाची स्थापना जी झाली संस्थापक आदरणीय नाना गुरव यांनी मंडळाची स्थापना केली आहे जय गणेश नवतरुण मंडळ ओझर यांनी जी संधी दिली आहे त्या संधीचं मी सोनं करणार आहे या ठिकाणी जयराम भावदाने रामचंद्र झोरे दशरथ जंगले आहेत सुनील काळे आहेत प्रशांत भितळे माझे मित्र आहेत त्यानंतर आदरणीय सन्माननीय माननीय तुरेवालीची शान एक जबरदस्त शाहीर माझे कायम आदरणीय शाहीर आहेत मला गुरु समय असे शशी कानागर माऊली या ठिकाणी आहेत दीपक जाधव भाऊ आहेत त्याचप्रमाणे मित्र आणि शाहीर सुकांत आयरे आहेत दीपक कुर्ले माऊली आहेत आणि परदेशात राहणारा माझा मित्र देशात आहे माझा बालपणीचा मित्र आम्ही एकत्र बालपण घालवलं शाळा आम्ही एकत्र शिकलो कॉलेज एकत्र शिकलो तो तुषार पालकर आलेला आहे आणि मनोहर मांडवकर नाव घेतलेलं आहे आता गणाला सुरुवात करूया गोवांचं त्यांना वाजवा शेजारी बाई तुमच्यासाठी करुणा करा रे लंबोदरा रे करुणा करा रे लंबोदरा रे माझी तुझला याचना माझी तुझला याचना हात जोडून प्रार्थना माझी पुरवावी मनोकामना प्रार्थना माझी पुरवावी मनोकामना वेळ नाही फरमाईश असते गोवा तुमची चाल आणि गाण्याचा भाग हा दिलेला आहे आता मी माझ्या गाण्याची फरमाईश घेतो त्या गाण्याची विचार हा किती आहे इथं काही नाही वय अगं देणार आहे ना
तुषार पालकर त्याची मुलगी तुषार पालकरची मुलगी आणि रमेश आहे गणा माझ्या बालपणी येतो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळ Oh,
आदरणीय महादेव गोपाळ गुरव माऊली यांकडून 201 रुपयाचे पारितोषिक आणि आशीर्वाद आलेले आहेत आणि ओढी शाखा प्रमुख नितीन माळी माऊली यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचा म्हणणं भैया शेठ सामंत यांच्याकडून गाणं बोला डायरेक्ट पार काही तर आहे बाबा मला माफ करा मला ज्या फरमाईश ते म्हणेल त्यात इकडचं भाजप असेल दुसरा कुठला गट आहे मला मानशी लावा. शिंदेगड आले बाबा शिंदेगड शिवसेना कार्यकर्ता पांडुरंग तांबडकर माऊली यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊया. या ठिकाणी आता गमने हुआ आज तुम्ही वायसो वाचलो का माहितीये आज शशी काळेगाव माऊली आहे त्यांनी एकच सांगितलं ओझरगाव हा सात्विक आहे इकडे बोलले ना बोलला आधी नॉनव्हेज देव व्हेज देव आंबट सुकट देव ओवा मी जावला पण करतो मला कवाट पण करता येतं मला काय म्हशी लावता काय म्हशी लावता करता येतं मी व्याधा सगळं करता येतं आपण सहज असायचे कोणा सुखा सोडत नाही पण नाही एवढं ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत अनुभवाने मोठे आहेत ते म्हणतात आम्ही नवीन काही नाही तसं सुनावलेलं आहे गोवा सुनावलेला आहे 8 वर्षापूर्वी माझ्यावर यांची बारी होती हवा पण नाही जुनावलेलं होतं मग आता विचार करा. मग मी म्हटलं भुवांसमोर जुनावलेल्या भुवांसमोर जायचा कवळा तो दाढी बिडी वाढवली तर भुवांसमोर जरा पद्धतीत वाटायला नको. माझी आज आदिमाई आली राजापूर आणि लांजा आपण हे मुंबई हे तुमच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या पोरांनो आशीर्वादानं या मुंबईला 15 वारायला हे पुण्याला आणि आता ही 25-26 वारी तर हे सगळं फिरून आल्यानंतर हे खेळातलं नाही माझ्याशी नाडतात पण त्यांचे बरोबर गोष्टी आवडलेले. आता हा तालुक्यानुसार की मी असं मतभेद नाही करत पण या शक्तीपुऱ्याला जर वाचवेल हा माझा शब्द मी उद्या मेलू तर घेऊन ठेवा. आपण काय काय गोष्टी बोलतो काळजात नाही बोलतो उद्या शक्तीपुऱ्याला तारणार फक्त राजापूर आणि लांजा हा शब्द घेऊन ठेवा. आणि शक्तीपुराचा मूळ भेदिक शायरी आणि भेदिक शायरी आताची शेवटची पिढी या राजापूर तालुक्यात आहे. ही ज्या वेळेला पिढी जाईल पोरांना लक्षात ठेवा लवकरात लवकर त्या वया घ्या तुम्ही त्यांच्याकडून शिकून घ्या. या आम्ही ना शाकण्या मारतोय माईकवर या आता शारटी आल्या हे सगळं आली भांडी त्यावेळेला पावरीवर आणि एका ढोलकीवर आणि टाळावर आणि घुंगरावर बारा केलेले आदरणीय सन्माननीय आहेत ना हे खरे शाहीर आहेत. युट्यूबचा जमाना आला जरा कुठे गाणी फेमस झाले म्हणून आम्ही आता मोठ्या मोठ्या सुपारी सांगतो रात्रभर गाजवलेली भेदिक शाहिरीने 5-5 बाऱ्या केलेल्या हार्दिकच्या बाऱ्या केलेल्या त्यांच्यासमोर आम्ही कोण गाणी आणि ते शाहीर या राजापूर तालुक्यात शेवटची पिढी आणि शेवटची घटका मोजत आहे. त्याच्यामुळे या राजापूर आणि लांजाचा जेवढा जास्तीत जास्त आदर करण्याचा प्रयत्न माझीच भूमी आहे माझा कोकण आहे पण हे 2 तालुके का कारण शक्तीपुराचा मूळ या राजापूर आणि लांजामध्ये आणि राजापूर मध्ये तुम्ही शाहीर आहेत तर तुमचा मी सन्मानच ठेवणार. बाकीचं आहे ते शकण्याविरुद्ध त्यांची मी एका बाजून ताशी करतो आय एम रेडी पण तुम्हाला एक नम्रतेचा सांगा तुम्ही कोवलं नाही जुनवलेलं आहे म्हणून सांगतो. आता बाईचा नाच करता तुम्ही शक्तीचा नाच करता दोस्तीवर पदर घ्या. दुसरा कोण शक्तीवाला असता माझ्याकडे 2 शेर आहेत एक नंबर म्हणजे एक मारू त्याच्यातला मारू या भुवांसाठी नाही हा भुवांसाठी नाही पण जो टोपी घालत नाही त्याच्यासाठी आहे ना वसंत बुवा मिस्टर वसंत तुम्ही मला आहेत पसंत आज तुम्ही आज सुद्धा करणार तरी पण मी गावठी माणूस हा अळी वावर पे आता है उसको पडवळ दोडका बोलते हैं आपण गावठी अरे अळी वावर पे आता है उसको पडवळ दोडका बोलते हैं. जुनावलेलं शाहीर टोपी घालत नाही त्यांना बोडका बोलते. मी तुम्हाला सुका सोडेल पण टोपी घालायला तुम्ही लागता कशा तुम्ही भारी दिसता हुआ आणि आता नाही दिसल्यावर तरी आता आपली दोघांची पण आधी लाकडे दिलेली आहेत पुढं शायनिंग मारता टोपी घाल टोपी चांगली असते हा टोपी घालायची अहो राजापूरमध्ये शाहीर तुम्ही आता जाऊया आणि म्हणतात काय मी बोललो ना आदरणीय वसंत मला ऐक वसंत आज थोडंसं ऐक नाही आता काय बोलून ऐका पुढची गमत ऐका हे आलं आणि गाणं काय नाही बोललं मला मावशीच्या खाली म्हणत नाही कोणत्या शाहीर भाग देतो घ्या आपण म्हणू कुणाची उदारी ठेवत नाही हा
काय सांगताय वाड हिचं काढू काय याड गोवा चाल घ्या तुमची चाल उदारी परत उद्या फोन करशील गोवा माझी चाल राहिली पुतना मावशीच्या उरावर बसून शशी कानागर माऊली या ठिकाणी अरे माझा आदरणीय सन्माननीय माननीय माझं तांबे माऊलीचं नावच राहिलं बलराम तांबे अमोल बलराम ही जी नामंत जोडे त्याच्यापैकी बलराम तांबे या ठिकाणी आणले शाहीर मानाचा मुद्रा आणि जी नाचलेली शाखा आहे त्या शाखेनं माझी पडती बाजू गेल्या वर्षी जिथे सावरली आहे ती शायरांच्या समोर आज नाचते आहे शाखेला पण मानाचा मुद्रा प्रथमेश कानेरे माझा झालेला नाही त्याला मानाचा मुद्रा त्या मंडळाचा मानाचा मुद्रा तर पुतना मावशीच्या हा राधापूर म्हणजे ज्ञानाची खाण आहे पुतना मावशीच्या उरावर बसून कृष्णा दूध का आणि म्हणतात हे मावशीच्या खाली निघला म्हणतात एवढं जुन झालं तरी अजून एवढं माहिती नाही काय काम काय म्हणतो का आणि ही गवळण नाही ही गवळण नाही कारण गंमत आहे या बुवाने म्हणतो ज्यांनी जे लिहिलं ना त्यांच्यासाठी हा तांबे बुवा लक्ष द्या शशी कानागर माऊली बघा त्या गंमत काय सांगताय दोड हिचं काढू का याड ती खाली होती रपुतना काय सांगते दोड हिचं काढू का याड ती खाली होती रपुतना काय गाताय गवळण शाहीर आईला जो तुमचा मोडून टाकील मुतन काय गाताय गवळण शाहीर तुमचा मोडून टाकील काय म्हणजे या गमतीचे भाग याच्यावर शाहीर आता काय होतं बघूया शाहीर माझ्या गवळीची चाल द्यायच्या तुम्ही ती पूर्ण मी गातो तुमच्या समोर दुसरी गवळ काढली होती पण शशी कानागर माऊली म्हणाले आपल्याला आंबट बोलत यायचं आहे फक्त जावला ना पट्ट ना कुकू ना बटाट्याची भाजी जावला तर या मंडळाचे संस्थापक आदरणीय माननीय स्वर्गीय नाना गुरव माऊली व स्वर्गीय अरुणजी यादव माऊली यांच्या स्मरणार्थ अनिल गुरवल्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आणि हरी गुरव माऊली उपविभाग प्रमुख 200 रुपयाचं पारितोषिक आहे गौरव करतोय तुमचा पुतलाचा विषय कृष्णा कसा मावशीच्या वर आहे ऐकून घ्या हिच्या मनात काळ फेर नाली कुणाच्या जोरावर गोवा वसान गोवा गोमने वसान मेरे को वसान तुम्हाला अर्धा सुद्धा सोडणार हिच्या मनात काळ फिरणारी कशाच्या जोरावर तुला सांगतोय मुरली हे मावशी ही मावशी ही आणि सांगतोय मावशीच्या खाली तो झोपलाय ऐसा कैसा भाई अरे तुरेवाला आहे मावशीच्या खाली कसा काय बरं एवढा चाललं मला माहिती आहे हा मी काय बोललो शुद्ध शाकाहारी पण नाही आणि मांसाहारी पण जाऊल्याची भाजी आहे बाई बोली आ घ्या हिच्या मनात काळ फिरण आली कशाच्या जोरावर तुला सांगतोय मुरलीधर हे मावशे तुला सांगतोय मुरलीधर तुझ्या मी बसणार ओरावर तुझ्या मनात काळ
स्तवन झालेले आहेत. धने रवळणं आणि दुर्गादेवी गण झालेला आहे. एका म्हाताऱ्याची कहाणी आणि गवळण शायरांचा भाग जसा पाहिजे होता तसा दिलेला आहे. नाही म्हणजे ना मी तुम्हाला बोलू जाऊ आहे. आता थोडं काय शाहीर ज्याप्रमाणे गेले त्याप्रमाणे आपण कार्यक्रम करूया. शक्ती तुला म्हणजे कमरेच्या खालचं बोललं, शाहिरांच्या घराप्रमाणे गेलो, त्याला एकेरी बोललं की शक्ती तुला नाही होत. तुम्ही मजा घेताय, अजून थोडी मजा येणार. मजा फक्त भरा तुम्ही, मजा घेण्यात आहे. आपण पुढे जाऊया. आपल्याला शक्ती तुला जपायचं आहे मंडळी. शाहिरांचा प्रश्न आहे आमच्या बाईचा की दशरथ राजाचे 4 पुत्र, त्या 4 पुत्रांच्या 4 आई, प्रत्येक पुत्राच्या आईचं नाव काय सांगा. शाहीर सांगितलं आहे, सॉरी शाहीर